आज वर्षाच कुकिंग स्टुडिओमध्ये आपण बनवणार आहोत मस्त खमंग, कुरकुरीत आणि जबरदस्त चव देणारी कोथिंबीर वडीची रेसिपी। तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी ही वडी बनवणार असाल तरी एकदम परफेक्ट बनवू शकता, एवढी साधी सोपी ही रेसिपी दाखवली आहे। वड्या बऱ्याचदा कापताना चिरतात किंवा तेलात गेल्यानंतर विरघळतात, असं होऊ नये म्हणून भरपूर अशा टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। हॅलो, वेलकम टू द वर्षाच कुकिंग स्टुडिओ। मी वर्षा। पदार्थ बनवणं, पदार्थ खाऊ घालणं आणि तो पदार्थ आपल्या नावाने ओळखला जावं याचंच कॉम्बिनेशन म्हणजेच द वर्षाच कुकिंग स्टुडिओ। चला तर सुरुवात करूयात। इथे मी एक कोथिंबीरीची गड्डी स्वच्छ निवडून पाण्याने धुवून फॅन खाली सुकवत ठेवली होती। आता ही पूर्ण सुकून झाली आहे। आपल्याला आता ही चिरून घ्यायची। यातली थोडी कोथिंबीर घ्यायची, मध्ये कट करून हिला या साईडने करून घ्यायचं आणि एकदम बारीक अशी आपल्याला ही चिरून घ्यायची। आता ही सर्व चिरलेली कोथिंबीर आपल्याला एका मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायची। तर ह्या वड्यांमध्ये टाकण्यासाठी आपल्याला एक हिरवं वाटण बनवून घ्यायचंय। त्यासाठी मी इथे 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। एक छोटी वाटी भरून लसूण घेतलाय आणि 1 चमचा जिरे घेतलेत। आता हे आपल्याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचंय। अशा पद्धतीने आपलं हे हिरवं वाटण बनवून तयार झालंय। आता ह्या कोथिंबीरीच्या वड्या बनवण्यासाठी आपल्याला काही पिठं आणि काही मसाले लागणार आहेत, ते एक एक करून आपण या कोथिंबीरमध्ये ऍड करून घेऊयात। पण हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करण्याच्या अगोदर ज्या भांड्यामध्ये आपल्याला वड्या स्टीम करून घ्यायच्या आहे ते भांडं पहिले आपल्याला तयार करून घ्यायचे। त्यासाठी मी इथे एक पातेलं घेतले, त्या पातेल्यामध्ये अर्ध पातेलं पाणी ठेवलंय। पाणी इथं उकळतंय तोपर्यंत आपण हे मिक्स करून घेऊयात। इथे साधारणतः 4 वाटी कोथिंबीर ही भरली आहे, त्यामध्ये मी 2 वाटी बाजरीचं पीठ टाकून घेते। 1 वाटी आपल्याला बेसन पीठ टाकून घ्यायचंय आणि अर्धी वाटी आपल्याला तांदळाचं पीठ टाकून घ्यायचंय। त्यासोबतच आपल्याला अर्धा चमचा हिंग, त्यानंतर 1 चमचा हळद, 2 चमचे धना पावडर, चवीनुसार मीठ, 4 चमचे इथे मी पांढरे तीळ घेतलेत, ते पण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे। आणि आपण जे हिरवं वाटण बनवलं होतं ते सर्व वाटण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचंय। हे सर्व साहित्य आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचंय। इथे हवा असेल तर एकदम थोडंसं पाणी वापरायचं, जास्त पाणी पण नाही टाकायचंय। एकदम थोडं थोडं पाणी टाकून मी हे सगळं पीठ मळून घेतलंय। हे पीठ मळताना आपल्याला इथे अजिबात सुद्धा तेलाचा वापर करायचा नाहीये, फक्त नंतर हाताला तेल लावायचे आणि याचे 4 भाग करून याचे आपल्याला 4 रोल करून घ्यायचे आणि नंतर ते स्टीम करून घ्यायचे। आता हे पीठ इथं मॅरिनेट करून ठेवण्याची गरज नाही। तुम्ही जर जास्त वेळ ठेवलं तर याला पाणी सुटेल आणि रोल बनवता येणार नाही। त्यामुळे मळून झालं की लगेच याचे रोल बनवायचे आणि लगेच स्टीम करायला ठेवून द्यायचे। त्यासाठी मी इथे एक चाळणी घेतली, ह्या चाळणीला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं। तेल लावून झालं की हे सगळे रोल आपल्याला या चाळणीमध्ये ठेवून घ्यायचे। हे स्टीम करण्यासाठी आपल्याला या पातेल्यावरती ठेवून घ्यायचं, झाकण ठेवायचं आणि लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला हे 15 ते 20 मिनिटांसाठी ह्या वड्या उकडून घ्यायच्या। आता 20 मिनिटांनंतर आपल्या वड्या कशा उकडल्या गेल्यात ते बघूयात। थोडंसं बोट लावून बघायचं, हाताला जर चिटकल्या नाही तर ह्या वड्या छान उकडल्या गेल्यात। आता गॅस बंद करायचा आणि आपल्याला ह्या थंड करण्यासाठी 1 तासासाठी ठेवून द्यायच्या। इथे जर तुम्ही फूडच्या ऑर्डर घेत असाल तर या पद्धतीने रोल बनवून तुम्ही 8 ते 10 दिवसांसाठी फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता। तुम्हाला हवे असेल तेव्हा तुम्ही ह्या वड्या कट करून तळून देऊ शकता। अशा पद्धतीने आपल्या सगळ्या वड्या मस्त थंड झाल्यात। आता आपल्याला त्या कट करायला घ्यायच्या आहेत। वड्या कट करून झाले की आपल्याला त्या फ्राय करून घ्यायच्या। त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले। आता एक एक करून आपल्याला ह्या वड्या ह्या तेलामध्ये सोडून घ्यायच्या।
इथे मध्यम आचेवरतीच आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आणि मध्यम आचेवरतीच आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या. इथे जर तेल कमी गरम असेल तर वड्या तेल जास्त शोषून घेतात आणि जास्त जर गरम झालं तर त्या पूर्ण करपून जातात आणि आतून पण कच्च्या राहतात. अशा पद्धतीने दोन्ही साईडनी आपल्याला ह्या वड्या सोनेरी रंगावरती अशा तळून घ्यायच्या आहेत. बघा, अजिबात सुद्धा वडीचा तुकडा पडला नाही किंवा तेलात वडी विरघळली सुद्धा नाहीये. अशा प्रकारे आपली खमंग आणि खुसखुशीत वडी बनून तयार झाली आहे. इथे वडीचा आवाज ऐका किती कुरकुरीत झाली आहे. या पद्धतीने एकदा नक्की ह्या वड्या ट्राय करून बघा. कशा झाल्या ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.